इथे सावकाश. हळू 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 आई. सोश आई काय झालंय? तुझी अशी अवस्था का झाली? ऍक्सिडेंट झालाय का? संपलं ग, सगळं संपलं, सत्यानाश झाला. आई, सगळं हे तू हे घे पाणी पी. पाणी. सासूबाई हळू. हा आता आता शांतपणे सांग काय झालंय काय नक्की? मी ना आनंदी आपल्या इथल्या मार्केटमध्ये आले होते ग काही सामान घ्यायला. 2-4 बुरट्या चोरांनी मला लुटलं. सगळं घेतलं, मला मारलं पण. हाताला लागले बाय, हाताला लागले माझ्या सगळं. इथे बघ किती मी पडले माहितीये. सगळं घेऊन गेले हो जावे बाबू. माझ्या बाबतीत तसं का घडतं? ओके तू थांब, घाबरू नको साई. तू आता इथे आली आहेस ना, मग तुला कोणी काही करणार नाहीये. गुंडे येतील ना माझ्या मागे. मी पळत पळत आले ना, त्यांना चुकवून आले. म्हटलं की तुझं घर जवळ आहे ना, म्हणून मी इथे आले पळत. अगं गुंड वगैरे इथे कोणी येणार नाही आई. तू शांत हो आणि आम्ही आहोत ना सगळे इथे. मला काही सुचत नाहीये, पण मी काय करू कळत नाहीये. पैसे पण नाहीये, काही नाहीये घरी जायला. मंदाताई तुम्ही सुखरूप आहात आता. अहो घाबरायची काही गरज नाहीये. नंदू यांचं औषध पाणी कर आणि याला एखादी साडी दे मला. हो हो ये. चल 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 लवकर चल. ही साडी खराब झाली तर मला किती लागले माहितीये तुला. हो, आई सावकाश सावकाश. का माझ्या बाबतीत घडतंस आनंदी? आई कशा तो या अशा अवतारात इथे यायची काय गरज होती यांना? आता कोणी बघितलं तर काय म्हणतील? अगं घाबरलेल्या अवस्थेत लेकीची आठवण आली असेल त्यांना. त्याच्या एवढं काय त्याच्यामध्ये. मला तर बाई वेगळंच वाटतंय. मुद्दाम करत नसतील ना?